हम तुम्हारे साथ। अरे ही ताकद कुणाची? शिवसेना। विश्वनाथ भोईरचं मागे छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवसेना महिला संघटना त्यांनी साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केलेला आहे शिवसेनेच्या प्रताप परंपरेनुसार। त्यामुळे आज या ठिकाणी मी दोन शब्द आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण प्रभाग क्रमांक 21, 22, 29, 28 या विभागातील सर्व कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्यांनी शाखेची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, दादाला पण माहिती आहे या शाखेचे जेव्हा परंतु आज एक वाढ या ठिकाणी दादा वाढलेला आहे। आता जेवण शेडाने मी गणेशपुरम, गणेश धाम, साई शरणम या सर्व ठिकाणी गेलो होतो प्रचारात। त्या ठिकाणची सर्व नागरिक या ठिकाणी हजर आहे। त्या चारही कुणाल, त्यानंतर दुसरा सत्कार जेवण दादांचा होईल ते महिला आघाडीतर्फे होईल। दोन्ही महिला शाखा थांबायचे सर्वांनी। गायत्री चला लवकर लवकर शिंदे पिशव्या मागच्या बाजूला। आपले काळजीवाहू मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, युवा खासदार डॉक्टर श्रीकांत, ही क्षणाला कोणताही प्रसंग येऊ एक फोन केला की लगेच उचलतात, काम झालं समजा। आणि आपले स्थानिक डॅशिंग आराध्य दैवत राजे शिवछत्रपती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे। टायमिंगच्या ह्याच्यामध्ये असं हे झालं की मी 7:30 समजलो आणि मोहनचं म्हणणं आहे की तुमले हे समीकरण आहे आणि काय नसतं, कारण जो विजय झालेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणाचा जो विजय झालेला आहे त्याचा आनंद असतो तर साजरा व्हायलाच पाहिजे। तो तर तुमचा अधिकार आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे। हे बघा आपलं आणि लाडके भाऊ सुद्धा, तुम्हाला मी हे नाही करा, तुम्ही पण सर्वांनी खूप मेहनत घेतलेले आणि याचं नियोजन नाही। आज पहिल्यांदाच लोकांच्या भेटीसाठी बाहेर पडलो आणि असं होतं की काही ठिकाणी ग्रुपप्रमाणे भेटी करू, परंतु इथे जेव्हा जमलो तेव्हा बघितलं तर हे मोठे सभेसारखं इथं स्वरूप होतं। ठाणकरपाडा, बेतुरकरपाडा, काला तलाव आणि फडके मैदान असे 4 प्रभागांच्या वतीने ह्या लोकांनी एकत्रितपणे सत्कार आयोजित केलेला होता। खरं तर निवडणुकांचा निकाल लागून पण 6 ते 7 दिवस झालेले आहेत, पण तरी पण तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांमध्ये जो उत्साह आहे, जे लोक ज्या आनंदामध्ये आहेत त्या आनंदाला कुठलीही तोड नाही। याचं मुख्य कारण असं आहे की आमच्या उमेदवाराचा विजय हा ज्या पद्धतीने अपेक्षेला होता त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि फार मोठ्या प्रमाणात झालेल्यामुळे उमेदवाराला भेटण्यासाठी, उमेदवाराला बघण्यासाठी, उमेदवाराच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथे बघत असाल तर हजारो लोक इथे आलेले आहेत। एवढा मोठा नागरिक सत्कार हा पहिलीच आज सुरुवात आहे। त्यामुळे मला आता असं वाटतं की बाबा सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीने जर होत राहिलं तर पुन्हा एक प्रचाराची फेरी माझी होऊन जाईल। त्यामुळे आता असं वाटतं की जरा महापालिकेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या असत्या आणि फिरलो असतं तर बरं झालं असतं। अशा पद्धतीचं वातावरण लोकांमध्ये आनंदाचं, आणि का नसावा आनंद त्यांच्या मनामध्ये। फार मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाल्यामुळे त्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो अशा पद्धतीने आज इथे व्यक्त होतो आहे। ठाणकरपाडा विभागीय शाखेने मोठं मताधिक्य दिलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे माहिती आहे का, ज्या पद्धतीने मोहन उगले साहेबांनी आणि नेत्राताईंनी माझ्याकडे काही समस्या किंवा हरकती मांडल्या होत्या, त्यांचं बऱ्याचशा प्रमाणात निराकरण झाल्यामुळे सुरुवातीपासून अशी अपेक्षा होती आम्हाला की ह्या 4ही प्रभागामध्ये मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली मोठी
निवडणुकीच्या पूर्वीच आम्हाला माहीत होतं की फार मोठी अशी मतदानाची भेट आपल्याला मिळणार आहे आणि ती कुठेतरी आशा होती. त्याचं कारण ते होतं की जे मोहन उगलेच्या कामाची पद्धत की सकाळी 6 वाजता उठून प्रत्येक घरोघरी जाणं, प्रभागामध्ये फिरणं, अडीअडचणीला उभं राहणं, न होणारं काम करण्याचा प्रयत्न करणं, ह्या सर्व गोष्टींमुळे लोकांनी तो विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वास मतदानाच्या रूपाने बाहेर येणार हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी होती. मला तर पूर्ण खात्री होती की ह्या 4 वार्डातनं हा व्यक्ती आणि त्याची टीम हे लीड देणार आणि त्या पद्धतीने मला लीड भेटलेलं आहे.